फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा कंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा कंद फिरवा फिरतीच्या झुल्यात राय फिरतीच्या झुल्यात आगमन झालेलं आहे। मला वाटतं मुंबईमधल्या सर्वात मोठ्या दहीहंडीमध्ये आज पहिल्यांदा तू या ठिकाणी परफॉर्म करत आहे। तुझं बागाकडे मतदारसंघातील आमच्या सर्व या युवा गोविंद पथकाकडून आपल्याला आम्ही हार्दिक स्वागत करतो। दोन शब्द आमच्या गोविंद पथकाशी बोलायचं कसं आहे तुला या ठिकाणी वाटतं आज परफॉर्म करून? धन्यवाद धन्यवाद अप्रतिम जल्लोष आहे एकदम जोरदार टाळ्या धन्यवाद धन्यवाद मी माननीय श्री आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि माननीय श्री राज सुर्वे यांची खरंच मनापासून आभारी आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या मंचावर परफॉर्मन्स सादर करण्याची संधी दिली। खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सर्वांची सुद्धा खरंच मी मनापासून आभारी आहे। थँक्यू थँक्यू धन्यवाद प्रियंका जी, खूप खूप धन्यवाद दहीहंडी पथकाने। आणि प्रियंका तुम्हाला एक सांगतो की गौतमी पाटीलला प्रथम मंचावर आणणारे स्वयंभू गोविंदा पथकाला मी विनंती करतोय या ठिकाणी आपण एक जयाप्रदा येतील पुढे त्याच्यानंतर थांबायचं तयारी करायची।
जरा प्लीज जरा कॅमेरा पण लाईव्ह त्यांना दाखवायचं आहे, जरा मधल्या बाजूला त्यांना लाईव्ह दाखवायचं आहे. आणि या ठिकाणी प्रसिद्ध सिने अभिनेत्री जयप्रदा यांचं आगमन झालेलं आहे. दादा 94 चित्रपटामध्ये, मग तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा 94 चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि 3 टाइम खासदार राहिलेले आहेत. रामगड मधून 2दा, लोकसभेला, राज्यसभेवर एकदा, स्वतःचे 2 कॉलेजेस आहेत. मी जयप्रदांना दादांना विनंती करतो की आपण प्रसिद्ध सिने अभिनेत्री जयप्रदा यांना घेऊन मंचावर यायचंय. जयप्रदा यांचं आगमन झालेलं आहे. चला मागे वा. थोड़ा सा, हाँ क्या बात है. अरे जया जी थोड़ा सा जयप्रदा जी एक 2 स्टेप डब्ल्यू वाली घेऊन जा. डब्ल्यू वाला जोरदार बीट डब्ल्यू वाले बीट दोनों के मन से मन के मिलन के लगते हैं सरगम के मेले. तरफ से मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूँ. जब छोटे थे उससे आपको टीवी पे देखते आ रहे हैं और जितने भी नौजवान हैं उनके पेरेंट्स में कहूँगा वो भी आपके फैन वो भी आपके फैन हैं. सबसे पॉपुलर फेस और हमारे सांसद रत्न आप रह चुके हैं. मैं आपसे विनती करूंगा कि आप 2 शब्द हमारे नई कलम के जो हमारे युवक हैं उनसे आप 2 शब्द. नमस्कार. बहुत अच्छा लग रहा है, आप सबके जोश खरोश के साथ स्वागत किया, मुझे बहुत ही अच्छा लग रहा है. कैसे हैं आप? सुनाई नहीं दिया? आज मैं हमारे कृष्ण जी ने इस पृथ्वी पर आए हैं और आज उनके जन्मदिन पर हम उत्सव मना रहे थे. बोलो आप लोग को मैं ये कहना चाहती हूँ, आज एक थोड़ा सा गाना आपके लिए मेरे साथ गाएंगे. अच्युतम केशवम
कृष्ण दामोदर राम नारायण कृष्ण दामोदर राम नारायण मंडल हमारे ही मराठवाड़े के ये सब नौजवान युवा है वो आज स्वयं गौरवी आपको भी यहाँ पे 6 दल की सलामी लेके भी विनती करते स्वयं गौरवी मंडल दोनों हाथ ऊपर करके और जयाप्रदा जी को स्वयं मंडल सलामी देगा सलामी 8 जण लावणार अजून कुठले मंडळ या ठिकाणी आलेले आहेत 8 स्वर मी विनंती करेन 8 वर्षाची जी गोविंद पथक आहे त्यांनी मॅचच्या ठिकाणी जमा व्हायचंय तुम्ही स्वयंभू तुम्ही लावायला सुरुवात करा ना बाजूला या अगोदर मॅटवरून थोडंसं बाजूला व्हा अंबोली दहीहंडी पथकाचे अध्यक्ष आणि कोच विजय विजय जोरदार बजाओ सुनील मांडवे जी आणि 5,000 रुपयांचा रोख पारितोषिक स्वयंभू गोविंद पथक सॉरी त्यांनी सज्ज राहायचंय स्वयंभू गावदेवी च्या नंतर आपण 8 जणांचे जे गोविंद पथक आहे त्यांना सलामी देण्यासाठी सज्ज राहायला सांगितलेलं आहे आणि स्वयंभू गोविंद पथक स्वयंभूने 1 2 3 4 5 6 थरांची तयारी स्वयंभूची सुरक्षिततेसाठी आता सुरू आहे आणि भूक लावलेल्या लोकांना आणि 6 थराची सलामी जयाप्रदाजी खूप चांगले आणि जयाप्रदाजीने तुमची सलामी स्वीकारलेली आहे आणि खूप चांगले असं मराठीत म्हणत तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि स्वयंभू तुम्हाला पारितोषिक देखील प्राइज यहाँ पर देते हैं क्योंकि इनका भी खर्चा निकल सके उनको भी हेल्प हो सके और जयाप्रदा जी मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा सत्यजीत रे दादा यहाँ जगह टॉप 5 डायरेक्टर पैकी एक उन सत्यजीत रे ने जयाप्रदा जी के बारे में कहा था कि जयाप्रदा जी इंडिया ब्यूटीफुल एक्ट्रेस भारतवर्ष की सबसे खूबसूरत अभिनेत्री ऐसी उपमा सत्यजीत रे ने जयाप्रदा जी को दी थी सही है ना नहीं सत्यजीत रे ने कहा कि जयाप्रदा जी भारतवर्ष की सबसे
अभिनेत्री है जया प्रदा जी। अभी इतना जिक्र हमने किया है, आपके हुस्न का जादू और नशा छा रहा है, तो लोग भी कह रहे हैं शराबी का मुझे नवलखा दिला दो रे, मुझे नवलखा दे दो रे, इसके बिना तो आपको छोड़ेंगे नहीं यहाँ पर। तो थोड़ा सा संधि देना है। नाला सोपाराच्या मंडळाचं नाव काय? शिव गणेश, तुम्ही तयारीत राहायचंय, जास्ती गिरंगाई करू नका, कारण की इतर मंडळाने आपल्याला संधी द्यायची आहे मित्रांनो। इतर सर्व गोविंद पथकाला विनंती करतो, आपण जवळ येऊन त्यांना सपोर्ट करण्यासाठी उभं राहायचंय। आंबोली गोविंद पथक पहिला पथक या ठिकाणी आज देवी पडणार 8 थर लावत आहेत। पहिलीच सलगी 8 थराची आपल्याला बघायला मिळणार आहे। काही करू नका, कडक 8 लागले पाहिजे। आणि डीजे तयार ठेवायचा आहे, डीजे तयार ठेवायचा आहे, डीजेला सांगावं लागू नये। डीजे बोलना नाही का रे डीजे वाले भैया। प्रत्येकाला या ठिकाणी संधी देण्यात येईल। पदाधिकाऱ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्या, म्हणजे पदाधिकारी नाही विनंती थोडं मागे सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून सगळे पदाधिकारी खुर्च्यावर पदाधिकारी सगळे खुर्च्यावर बसा। शिव गणेश यांची 8 थराची तयारी सुरू आहे। शिव गणेश 1 2 3 4 5 6 चलो डीजे डीजे तयारी करायची फक्त। या ठिकाणी शिव गणेश यांनी दिलेले पहिल्या संधीमध्ये शिव गणेश यांनी 8 थर लावलेले मागाठाण्यामध्ये आज पहिल्या ठिकाणी सर्व प्रकार आमदार प्रकाशदास सुर्वे की तरफ से पूरे मुंबई में पहली बार अगर आप यहाँ से आगे जाओगे तो यहाँ पे टाटा पावर का ब्रिज आता है, उसके नीचे ब्यूटिफिकेशन में एमएलए साहब ने महिलाओं के गोविंदा के प्रैक्टिस के लिए एक स्पेशल प्लेस बनाया है। यहाँ पे सॉफ्ट कार्पेट रखा जाता है और वहाँ पे हमारे मतदार क्षेत्र की महिलाएं गोविंदा का प्रैक्टिस करती है। ये सब पहला पूरी मुंबई में हम लोगों ने एक अरीना बनाया हुआ है जहाँ पे महिलाओं को सेफली प्रैक्टिस किया जाता है दौड़ने का। और हमारे यहाँ पे आज राम वरदानी नहीं का पता यहाँ पे आया हुआ है। किती तार लागणार आहे? 6 तार लगाने वाले हैं। पहिल्या मुली 4 आणि 5 लावायचे, आता 6-7 थराचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। आणि जयजी मला सांगू इच्छितो की हे जेवढ्या तार लावतील
मी विनंती करतो मला तुम्हाला मागायला तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला मी संधी देतो. चला आता बाजूला आंबोली बाजूला संधी द्यायची नंतर दुसरा प्रयत्न करा तुम्ही. आपली बाजूला करण्याची संधी द्या. तिथे वाजलाच पाहिजे. याला बहिणी या ठिकाणी सलामी देणार आहेत. लाडक्या बहिणींनो तयार झाली द्या. जयप्रदाजी समोर बघा. सामने देखिए महिला गोविंदा पथक. जयप्रदाजी सामने देखिए महिला गोविंदा पथक आपके लिए सलामी दे रहा है. सलामी यहाँ पे दे रहे हैं. ये महिला है सिर्फ जयप्रदा जी को सलामी दे रहे हैं. खास तरह की सलामी भारत की नारी शक्ति, भारत की महिला अंबोली यांनी तयारी करायची आहे. आणि त्याच्यानंतर 5,000 करायचे. 5,000 महिलांना प्रोत्साहनाचे असे 10,000 रुपये रोज. नगरसेवक भास्कर खुरसिंगे, नगरसेविका गीता संजय सिंगन. राजबाबू दरवर्षी गौतमी पाटील येते आपल्या या दहीहंडी महोत्सवात. गौतमी पाटील येते. यावर्षी आली आहे का गौतमी पाटील? यंदा सुद्धा गौतमी पाटील आपल्याकडे परफॉर्म करणार आहे. क्या बात आहे. अंधेरीच्या अंबोली गोविंदा पथकाने सलामी दिल्यानंतर आपण लगेचच एक जोरदार गौतमी पाटील परफॉर्मन्स या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणूनच कदाचित राजबाबू म्हटलं जातं सबसे कातिल गौतमी पाटील. आणि अशी सबसे कातिल आणि तरुण मनाची धडकन तरुणांना होश म्हणून देणारी अशी तिची लावणी गौतमी पाटील यांचा 72 लावणीचा परफॉर्मन्स या ठिकाणी यानंतर होणार आहे. माहिती झालं तुम्हाला सुद्धा आता संधी देण्यात येणार आहे. चला सगळ्या मीडियाला विनंती आहे. आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या सगळ्यांनी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या डाव्या बाजूला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मुंबई दाखवण्याचं गौतमी बरोबर का? गौतमी तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गौतमी लग्न शिकणं चाललंय. आमच्या धरणी पद्धत सुद्धा फॉलो करतात. किती प्रसंग आले किती कचरे आले तर त्याच्यावर मात करत ते धर लावतात. आणि अगदी त्याचप्रमाणे गौतमीने सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्र जवळ देश आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नाव आपलं केलं लौकिक केलेलं. आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक केलेलं आहे.
माऊली प्रतिष्ठानकडून जी माऊली मित्र मंडळाकडची सलामी जी आहे एकदम कसं वाटतंय क्राऊड जल्लोष या ठिकाणी बघून आमचे सर्व आमचं मुंबई उपनगर मुंबईतील सर्व हे तरुण तुझे खूप मोठे फॅन आहेत. त्याच्यावर मी स्वतः तुझा खूप मोठा फॅन आहे. इथे लईच नाद आहे. नादच नाही करायचा. आणि तुम्ही बोललात ना मी पहिल्यांदा दहीहंडी मुंबईत कार्यक्रम करायला लागले बरोबर मला तुम्हीच संधी दिली आहे. प्रकाश दादांनीच संधी दिली आहे. आणि या स्टेज पासून या कार्यक्रमापासून माझे पुढचे कार्यक्रम मुंबईचे सुरू झाले म्हणून मी खरंच तुमचा खूप आभार मानते आणि नेहमी मानत असते. प्रकाश दादा आणि राज दादा खरंच मी तुमचा मनापासून आभार मानते. तुम्ही नेहमी हे तिसरं वर्ष आहे माझं. गौतमी तू उत्कृष्ट डान्स करतेच पण गौतमी आता ऍक्ट्रेस सुद्धा झालेली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिचा पदार्पण झालेला आहे. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी नेहमी आहे. तू अशी उंच पदवी त्या ठिकाणी गाठावी हीच आमची तुमच्या तुला आमदार प्रकाश सुरू आहे आणि आमच्या शिवसेनेकडून तुला शुभेच्छा. सर्वांनी आता स्टेज खाली करायचं आहे. अरे जोरदार टाळ्या झाला म्हणजे सगळ्यांच्या गौतमी गौतमीबद्दल मी नेहमी म्हणतो सगळ्यात म्हणतात सबसे पाटील आणि 6,000 लावले त्यांना 7,000 रुपये रोज आमदार प्रकाश आणि प्रकाश 7,000 रुपये रोज गौतमी पाटील यांच्यातर्फे सांगितल्याशिवाय काम लावायचं नाही. आयोजकांची परंपरा आहे. सगळ्यांच्या हातवरती झालं पाहिजे.
बालुवाई पाण्यामध्ये कसा वाटला गौतमीचा मराठीवाडा परफॉर्मन्स? कपल झालेली आहे ती आमच्या कार्यक्रमाची गौतमी. सगळ्यांना अजून पाटला हा आहे पाटलांचं बैलगाडा झालं. मी म्हटलं दरवेळेस मला जो हा मान सन्मान मिळतो, मी दरवेळेस येते 3रं वर्ष आहे, नेहमी तेच म्हटलं ह्या वेळेस आपण काहीतरी वेगळं घेऊन जाऊ, म्हणून काहीतरी अजून पुढे वेगळं आहे, म्हणून सगळ्यांनी इकडं व्यवस्थित ना एकदा जोरात असा आवाज नाही ना. 1 मिनिट. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय जय श्रीराम. धन्यवाद. आज परत येणार. आपल्याकडे मराठवाडा मतदारसंघामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये पहिल्यांदा असं होतंय की ज्या महिला आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी महिला दहीहंडी पथक जे आलेले आहेत आमच्याकडे त्यांना ते जेवढे भाग लावतील त्याच्या दुप्पट रक्कम आम्ही त्या ठिकाणी त्यांना देत आहोत. आमदार प्रकाश सिंह यांच्याकडून गौतमीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुला धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स तुम्ही या ठिकाणी सादर केलं आणि आमच्या इव्हेंटला छान काम केलेलं आहे. गौतमी धन्यवाद. गौतमीजी आपण पुन्हा या.